मृत्यू झाला तरी चालेल पण आरक्षण घेऊनच येणार, असा वादा आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. जे काय होईल ते आरक्षण घेऊनच येईल, मनोज जरांगे पाटील यांनी असा दावा केलेला आहे. 29 ऑगस्टला मुंबईला असे चला, आंतरवाली तुम्ही 10 ते 5 मागण्या पूर्ण न केल्यास मुंबईत धडकणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे. मुंबईत आल्यानंतर आरक्षण घेऊनच परत येऊ असा विश्वासही त्यांना यावेळी व्यक्त केलेला आहे. मराठा समाजाला जे आशेची किरण आहे, आरक्षण मिळणार आहे, तसेच संघर्ष योद्धा म्हणून जे मनोज जरांगे पाटील आहेत ते पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचं आणि आरक्षण घेऊनच येणार अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांना जनतेला दिलेला आहे. आणि मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. 29 ऑगस्टच्या आत मागण्या पूर्ण, अन्यथा मुंबईमध्ये मुंग्यासारखे जमा होऊ असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. सर्व आमदारांसोबत मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तसेच सोलापूर काँग्रेस खासदार जे प्रणिती शिंदे आहेत यांनी आंतरवाली सारटीमध्ये ते जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. 2024च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना जरांगे फॅक्टरचा फायदा झाला होता. त्यामुळे प्रणिती शिंदे जे आहेत त्या मनोज जरांगे यांचे आभार मानले आणि यावेळी जरांगे यांनी प्रणिती शिंदेना मराठा आरक्षण संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यास आवाहन केलं आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना समजावून सांगा, जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. दरम्यान यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला धडकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सरकारला त्यांनी 29 ऑगस्ट पर्यंतचा जो अल्टिमेटम आहे तो दिलेला आहे. कारण की या पाठीमागे जो आंदोलन झालं होतं त्यामध्ये त्यांना अल्टिमेटम दिला होता किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करू असं त्यांना एक परिपत्रक दिलं होतं. बरं, यावेळेस जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या आहेत आणि त्यांना 4 मागण्या केलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत त्याच्यावर एकदा आपण नजर टाकूया. बघा, 1 नंबरची मागणी आहे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, त्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारित करावा अशा प्रकारच्या त्यांना मागण्या केलेल्या आहेत. नंतरची त्यांना मागणी केलेली आहे सगळे सोयरे मुद्द्यांची अंमलबजावणी करावी. सगळे सोयऱ्याचा जो घोळ चाललेला आहे तो अजून सुद्धा ते वादातच आहे, त्यावर अजून स्पष्टपणे कुणी भूमिका घेतलेली नाही. आणि नंबर 4चे आहे हैदराबाद गॅजेट लागू करावं, हैदराबाद गॅजेट लागू करावं अशा प्रकारच्या त्यांना ह्या मागण्या केलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आणि मराठा समाजाच्या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील जे उपोषण सुरू केलं होतं ते सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची समजूत काढल्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलनाला स्थगिती करत सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यास मुंबईत धडकणार असून विजय होऊनच परतणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. गरिबांच्या लेकरांना मोठं करणार असे ते म्हणाले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईवरून वापस येणार नाही अशा प्रकारचं मनोज जरांगे यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे. जर तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर मुंबईमध्ये मुंग्यासारखे आम्ही एक जमा होऊ आणि मुंग्यासारख्या तुम्हाला रांगा लागत्या अशा प्रकारचा राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे. आता 29 ऑगस्टला काय होतंय आणि राज्य सरकार यावर काय पावलं उचलत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे 29 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकार यांच्या मागण्या पूर्ण करणार का. मंडळी, तुम्हाला यावर काय वाटतं? राज्य सरकार यांच्या मागण्या पूर्ण करणार का ह्यांना पहिल्यासारखंच आपल्या जे पहिलं परिपत्रक होतं त्याच्यावर समाधानी मागावं लागणार आहे? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि बघत राहा राजतक मराठी. चॅनलवर नवीन आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हे म्हणतातच ना मराठे संपलेत, तर तुम्ही सुद्धा जातवान असाल, शहाण्णव अवलाद आपली सुद्धा. 29 ऑगस्टला मुंबईला असे चला, आंतरवाली तुम्ही 10 ते 12 लाख गाड्या जागेवर निघल्या पाहिजे.